श्रीराम नमस्कार. आज 27 एप्रिल 2025 श्रीमद भगवद्गीता व मनुष्यजीवन भाग 43. मागच्या भागामध्ये कर्मसन्यास योग या योगात योग संपवता एक उदाहरण द्यायचं राहिलं. त्या उदाहरणाने आपण पुढचा अध्याय आत्मसंयम योग किंवा भगवद्गीतेत काही ठिकाणी त्याला ध्यान योग पण म्हटलेला आहे, तर हा विषय सुरू करणार आहोत. कर्मसन्यास योग हा मागचा भाग संपायच्या वेळी सांगितलं की अध्याय 5 जसं पोथीत पारायण करतात तसं भगवद्गीतेतल्या या अध्याय जर रोज वाचला तर मनुष्य जीवनातली बरीच संकटं ही दूर होतात. आणि ह्या अध्यायाचं दुसरं वैशिष्ट्य असं की मनुष्य हा गुरुतत्वाशी जोडला जातो आणि गुरुतत्वाशी जोडला गेल्याची जाणीव जेव्हा होते तेव्हा त्याचा जो काही दोष असतो तो कमी होतो किंवा त्यातनं तो मुक्तही होतो. तर उदाहरण एक सांगायचं राहिलं ते आधी सांगतो की भद्र नावाच्या राज्यामध्ये एक पिंगल म्हणून गायक होता. म्हणजे शिक्षण आणि कला याच्यामध्ये त्याचं शिक्षण काहीच झालेलं नव्हतं, पण कला क्षेत्रामध्ये त्यांनी बरंच नाव कमवलं आणि या नावामुळे राजाशी त्याचे संबंध जोडले गेले. एक विशिष्ट राजाचा सेवक म्हणून त्याचं गणना होऊ लागली. भरपूर पैसा कमवला आणि वर्गीकरण हा तेव्हा करायचा. म्हणजे आपण बघितलं असेल की पूर्वकाळी एक पायऱ्या असायच्या की हा पुढं बसणारी माणसं वेगळी, दुसऱ्या लाईनीत बसणारी वेगळी रांगेत, तिसऱ्या रांगेत बसणारी वेगळी, बाहेर उभी राहणारी वेगळी किंवा मग राजवाड्याच्या बाहेर असणारी वेगळी, असं एक वर्गीकरण असायचं. तर त्या वर्गीकरणामध्ये हा एक नंबर होता की त्याला कुठल्याही प्रकारे शूद्र जातीच्या कुठल्याही व्यक्तीशी संबंध ठेवणं त्याला आवडायचं नाही. पण ह्याच्या गायनामुळे आणि एका क्षुद्र जातीची एक स्त्री, अरुणा नावाची स्त्री, ही याची ओळख होते. आपण पाहिलेलंच असेल की बरेच जुने चित्रपट असो काही असो की जिथं स्त्री शरीर विक्री, देह विक्री ही बऱ्याच ठिकाणी सिनेमात दाखवली जायची किंवा आपल्या कित्येक पुराणांमध्ये सुद्धा ह्याचे उल्लेख आहे. तर अशा स्त्रीशी ह्याचा भेट होते आणि तिच्याशी तो एकरूप होऊन जातो. आणि हे होताना की तो विसरतो की मी कुठल्या शूद्र जातीच्या स्त्रीशी विवाह केला आहे, पण ती इतकी उत्तम असते स्वभावाने, आचार विचारांनी. आणि त्या उलट हा उच्च स्थितीचा असूनसुद्धा व्यसनाधीन होतो आणि नको ती कर्म करायला लागतो, जुगार खेळायला लागतो, राजाने दिलेले धन असतं ते नको तसं उडवायला लागतो, अनेक स्त्रियांशी संबंध ठेवतो. त्याची पत्नी बऱ्याच वेळा त्याला सांगते की तुम्ही असं हे वागणं तुम्हाला योग्य नाही, शोभत नाही. पण जो धन, यश याची जी कीर्ती त्याला प्राप्त झालेली असते त्यामध्ये त्याला कशाचंच भान राहत नाही. मग एक दिवस ती अरुणा त्याची पत्नी ठरवते की मी पण एका परपुरुषाबरोबर संबंध ठेवते, म्हणजे ह्याला कळेल की परपुरुषाशी संबंध किंवा स्त्रीशी संबंध ठेवल्यावरती काय होतं ते. तर ते केल्यानंतर हा पिंगल तिच्यावरती चिडतो आणि तिला मारझोड करतो आणि तिला सांगतो की हे सर्व करायचा अधिकार माझा आहे, तुझा नाही. दोघांची एका नवरा बायकोप्रमाणे प्रचंड भांडणं होतात आणि या भांडणाच्या नादामध्ये मदिरेचं ज्या भांड्यात ठेवली जाते ते भांडं ती त्या पिंगलाला मारते आणि त्याचा खून करते. आणि हा त्याला खून केल्यानंतर त्याच्या प्रेताची सुद्धा विल्हेवाट लावते. ही विल्हेवाट लावल्यानंतर अर्थात मृत्यू झाल्यानंतर यमदरबारी तो हजर होतो. त्याचे यमदूत त्याला घेऊन जातात आणि दरबारी हजर होतो. त्याच्या कर्माच्या अनुसार
त्याला सर्व शिक्षा प्राप्त होतात आणि पुढचा जन्म भोगण्यासाठी घारीचा जन्म त्याला मिळतो आणि परत पृथ्वी तलावरती त्याला पाठवलं जातं. कालांतराने ही अरुणासुद्धा वयोवृद्ध होते आणि मृत पावते आणि परत त्याच यमदरबारामध्ये तिला सादर केलं जातं आणि तिचंही जे पूर्वकर्माचा दोष असतो की त्या जन्मामध्ये तिने केलेले जे गुन्हे असतात त्या अनुसारात शिक्षा भोगून तिला एका पोपटाचा जन्म दिला जातो की जो जिथं घार म्हणून हा पिंगल असतो त्याच ठिकाणी तिला जन्म दिला जातो. रोज जेव्हा कळतं त्या घारीला की हा पोपट जो जन्माला आपल्या समोर आहे किंवा आलेला आहे तर ही आपली पूर्वकर्माची पत्नी आहे आणि हिने आपल्याला मारलेला आहे आणि हा राग त्या घारीच्या डोक्यात असतो, मनात असतो आणि त्याला येऊन ती त्या पोपटाला चोच मारते. असं रोज घडायला लागतं. हळूहळू तो त्या पोपटाला चोची मारायला लागतो आणि एक दिवस तो आता ठरवतो की आज आता हिचा जीवच घेऊन टाकायचा आणि म्हणजे माझा पूर्वकर्माचा बदला पूर्ण होईल. आणि मग त्याप्रमाणे तो एक दिवस त्या पोपटाच्या इतका मागा लागतो आणि ते पोपट सगळीकडे फिरून जीव वाचवण्यासाठी फिरत असतो आणि शेवटी त्राण राहत नाहीत आणि एका झाडाच्या इथं येऊन तो बसतो. ती घार येते, त्याला इतके टोचे मारते आणि तेव्हाच काही तिथले ग्रामस्थ हे बघतात की एक घार एका पोपटाला चोची मारून मारायचा प्रयत्न करते आणि ते त्या घारीला दगड मारायला की हुसकावून लावायला सुरुवात करतात. पण ती घार काही ऐकत नाही आणि त्या शेवटी त्या पोपटाचे ते प्राण घेते आणि तो पोपट जसा वरनं पडतो, त्या ज्या झाडावरनं पडतो त्याच्या खाली एक मानवी तुटलेली कवटी असते, त्याच्यात पाणी असतं, त्या पाण्यात तो पडतो. लोक इतकी चिडतात आणि दगड मारतात त्या घारीला की ती घारसुद्धा त्या दगडांचा घावामुळे मृत पावते आणि त्याच झाडावरनं कोसळते आणि जो पोपट त्या कवटीच्या पाणी साठलेलं असतं तर त्याच्यातच तो घार ती पडते आणि दोघंही परत यमदरबारामध्ये हजर होतात. दोघांची काय आहे म्हणजे कसं जीवन जगले, आता अगोदरचं होतं ते वेगळं होतं. आता घार आणि पोपट याच्या अनुषंगाने यमाला त्याचा निर्णय द्यायचा असतो आणि यम सांगतो की तुम्ही दोघांनी जरी दुष्कृत्य केलं आहे तरी तुम्ही आता पुण्यवान आत्मे आहात. आणि यमाचं हे बोलणं ऐकून त्या पिंगलाला आश्चर्य वाटतं की अगोदर मी बायकोला छळलं, मग तिने मला मारलं, म्हणजे दोघांनीही पापं केली. मग या घारीच्या जन्मात मी परत तिला त्रास दिला, परत टोचा मारल्या, तिने परत वाचायचा प्रयत्न केला आणि आम्ही पुण्यात्मक असे. मग ते विचारतात की यमराज आम्ही आता एकदम ज्याच्यातनं आमचे भोग संपले असं कसं काय झालं, आम्ही पुण्यात्मक असे झालो. आणि मग तो यम सांगतो की झाडावरनं तुम्ही ज्या कवटीत पडला होता आणि त्याच्यात जे पाणी होतं ते पुण्यात्माचं पाणी होतं की त्या गावामध्ये गंगाधर नावाचा एक विद्वान राहत होता की जो रोज भगवद्गीतेचं पारायण करायचा 5व्या अध्यायाचं. आणि ते अध्यायाचं पारायण केल्यामुळं त्याचं मन, शरीर, विचार इतके उत्तम प्रतीचे झालेले होते, आचार विचार इतका उत्तम प्रतीचा झाला होता आणि त्याला ती सिद्धी प्राप्त होती की त्याच्या सहवासात त्याच्या देहामध्ये किंवा त्याचा स्पर्श ज्या गोष्टीला होईल त्याची सर्व पापं धुतली जातील. आणि त्याचा मुलगा जेव्हा अस्थि विसर्जनासाठी जात होता तेव्हा त्याच्या थैलीतनं ती अर्धी कवटी त्या झाडाखाली पडली. त्या मुलाच्या लक्षात आलं नाही आणि तो पुढे गेला आणि त्याच्यातच पावसाचं पाणी साठलं आणि त्याच कवटीच्या पाण्यामध्ये तुम्ही पडला आणि ते पडल्यामुळं त्याचा जरी ते मृत झाला तरी हाडामध्ये सुद्धा ते पुण्य जमा होतं आणि त्यातून तुम्हाला मुक्तता प्राप्त झाली. म्हणजे एका गुरुतुल्य व्यक्तीचा स्पर्श झाला, मृत झाल्यावर सुद्धा त्यांनी तुमची जी पूर्व पापं सगळी होती ती धुतली गेली आणि तुम्ही पुण्यात्म म्हणून आता जन्माला आलेला घ्याल. जो तुम्हाला तुमच्या जो या योनीत तुम्हाला जन्म पाहिजे ती मुभा मी तुम्हाला देतो. आणि ह्याचं सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे भगवद्गीतेचा 5वा अध्याय. असं
भगवद्गीता लिहिली आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख आहे की गुरु हा तुम्हाला शरीरात असताना किंवा शरीरात नसताना तो जर उत्तम देह असेल, उत्तम कर्म करणारा असेल आणि त्याचा स्पर्श जरी तुम्हाला झाला, इथं तर देहातही नव्हता पण त्या कवटीचा स्पर्श पाण्यातला तो झाला, तर त्यांनीसुद्धा पाप हरण होतं. आणि हेच भगवद्गीतेचा 5व्या अध्यायामध्ये गुरुतत्वाचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे की गुरु म्हणजे कर्मसन्यास योग, की कर्मातनं संन्यास घेताना गुरुचं स्थान हे किती महत्त्वाचं आहे. की जीवनामध्ये आपण म्हणतो की मी योग्य मार्गावर चाललोय किंवा नाही चाललोय, तर हे कसं कळावं, तर तो गुरु बरोबर जो सांगत असतो त्या अनुषंगाने आपण त्याचं पालन करावं. ह्या कर्मसन्यास योग जेव्हा संपला, ती भगवद्गीता सांगताना हा मुद्दामून उदाहरणाने त्या ग्रंथाचा शेवट केला गेलेला आहे की गुरुस्पर्श हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. की कर्म ते संन्यास हा जो प्रवास आहे आणि मग जो योग साधतो, जे मनुष्य जो कर्म करतो त्यातनं संन्यास स्वीकारतच नाही, म्हणजे त्यातनं मोकळं होत नाही. आपण अनेक प्रकारचे संन्यासाचे प्रकार त्या भागांमध्ये पाहिलेले आहेत. पण मग जो संन्यास प्राप्त होत नाही किंवा जो संन्यासी होत नाही, तो कर्माचा हकदार होत नाही किंवा त्याला कर्मयोगी म्हटलं जात नाही. मग कर्मयोगी त्यालाच म्हटलं जातं की जो निस्वार्थपणे कुठल्याही अपेक्षा रहित, म्हणजे फळाच्या अपेक्षा रहित कर्म करत असतो आणि आपण ज्या स्थितीत जन्म घेतलेला आहे त्याचं पालन करत असतो, त्यालाच कर्मयोगी म्हटलं. मग इथं कर्मसन्यास योगाचा हा शेवट आहे. पण इथं भगवंत आत्मसंयम योग किंवा ध्यान योगामध्ये प्रवेश करताना ज्ञानाचा आणि कर्मयोगाचा खूप मोठा विस्तार किंवा त्याचं विश्लेषण सांगतात. मुळामध्ये थोडंसं काय आहे की भगवद्गीता हा अभ्यास विषय करताना महाभारत माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्यांनी जे भगवद्गीता वाचतात तर त्यांनी बाजूला महाभारत हे हाताळणं किंवा पाहणं, वाचणं हे गरजेचं आहे. कर्मयोगी 5 पांडवांमध्ये भगवंतानी अर्जुनाला भगवद्गीता सांगण्याचं ठरवलं, पण या पांडवांमध्ये खरा कर्मयोगी होता तो भीम होता. पण या भीमाचं उदाहरण देताना किंवा भीमाला तेवढं महत्त्व न देता अर्जुनाला महत्त्व दिलं गेलं, ते भगवान श्रीकृष्णामुळे. त्याचं कारण असं की वर्णनामध्ये श्रीकृष्ण जर एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की ह्याला पर्याय काय, इक्विव्हॅलंट, ह्याला चालणारं समप्रमाणात कुठलं तत्व होतं, तर भीम होता. भीमानी ज्ञान योगामध्ये आपण जसं अर्जुनाला ज्ञानयोगी म्हटलेलं आहे, स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे, पण मुळात अर्जुन तसा कधी वागलाच नव्हता. म्हणजे अर्जुनाला महत्त्व भगवद्गीतेत जर द्यायचं झालं तर का दिलं, कारण सगळ्यात जास्त चुका अर्जुनाने केल्या आहेत किंवा धर्माने केलेल्या आहेत, युधिष्ठिरने केल्या. पण महाभारतामध्ये भीमाकडनं एकही क्षुल्लक चूक झालेली नाही, म्हणून महाकर्मयोगी म्हणून भीमाचं नाव आहे. आणि ह्या कर्मसन्यास योगामध्ये ते कसं काम करतं, म्हणजे कर्म ते संन्यास, तसं आत्म ते संन्यास. मग हा आत्मज्ञान, आत्म म्हणजे काय तर ज्ञान, पण ज्ञान हे विज्ञानाला धरून असतं. 2 उदाहरणात तर्फे तुम्हाला सांगतो. पहिलं उदाहरण म्हणजे आपण आता आंब्याचं उदाहरण घ्या. आता आंब्याचा सीझन चालू आहे. जर आपण हातात आंबा घेतला तर आपण म्हणतो की एखाद्याला विचारलं की हा कुठला आंबा आहे, तर तो म्हणतो की नाही हा बहुतेक हापूस असेल, पायरी असेल, रायवळ असेल, तोतापुरी, कुठलाही असो. म्हणजे त्याच्या माहितीच्या अनुसार, ज्ञानाच्या अनुसार नाही, माहितीच्या अनुसार त्याला आंबा कुठला आहे हे कळतं.
हा आंबा फक्त तुम्ही बाह्य अवस्थेतनं ह्या तुमच्या पंच इंद्रियाद्वारे तुम्ही त्याचं फक्त ज्ञानेंद्रियाद्वारे त्याचं आकलन केलं की हा आंबा आहे. आणि हे आंबा हे ज्ञान नसून हे विज्ञान आहे. पण हे विज्ञान आपल्याला कळणं गरजेचं आहे. कारण ज्ञान कधी होणार आहे त्या आंब्याचं? जेव्हा तो तुम्ही स्वीकारणार आहात. पण जीवनातल्या पायरीमध्ये पहिली गोष्ट जी येते ती विज्ञानाने येते. म्हणून विज्ञान पहिलं आलं. पहिल्या पायरीवरती विज्ञान ठेवलं की आंबा फळ हे विज्ञान आहे. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा विज्ञान माहिती पडतं तेव्हा दुसरी गोष्ट असते ती कृती. मग ते कापला जातो तो. मग आंबा कापल्यानंतर आपण प्रत्येकाने कापला असेल बघा, 2 मोठ्या फोडी होतात, 2 छोट्या फोडी होतात आणि मध्ये कोय राहते. हे काय झालं? ज्ञान झालं. पण तरी त्याला ज्ञान म्हटलेलं नाही आहे. हे तुम्हाला डोळ्यांनी दाखवलं की आता 4 फोडी झालेल्या आहेत. आणि ह्या 4 फोडी उत्तम आहेत का अनुत्तम आहेत हे मेंदू बुद्धी ठरवते. की दिसाला आंबा कसा आहे, म्हणजे आतमधनं कसा आहे, पिवळसर पूर्ण आहे का कैरी स्वरूपातच आहे, हे कळत नाही. मग त्याच्यासाठी जेव्हा तो आंबा आपल्याला चव घेऊन बघायला लागते तेव्हा जिभेला काम करायला लागतं. आणि मग ती जीभ सांगते की हो हा मधुर आहे. आणि जेव्हा ती सांगते हा मधुर आहे किंवा आंबट आहे तेव्हा वास्तविक ज्ञान प्राप्त होतं की हा आंबा हा असा असतो. मग हे उदाहरण जे आहे हे तुमच्या पंचज्ञानांच्या द्वारे झालेलं उदाहरण आहे. मग जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी नुसता आंबा हा शब्द जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा मग त्या कैरीपासनं, त्या झाडाला लागलेल्या मोहरापासनं सगळ्या घटना तुमच्या डोळ्यासमोर येतात. पण तेव्हा तुमचं जे ज्ञान असतं तेव्हा ती 5 इंद्रिय काम करत नाहीत. ते फक्त तुम्हाला ज्ञान देतात. दुसरं आहे की ज्ञान आहे पण मी ज्ञानी हे कळत नाही. म्हणजे ते तोच आंबा जेव्हा ते लहान पोरगं खातं तेव्हा त्याला खाल्ल्यावर ते मिटक्या मारत खातो की त्याचा आनंद दिसतो, ते परत खातो. पण त्याला ह्याला आंबा म्हणतात हे माहीत नसतं. ह्याला म्हणतात दीर्घ ज्ञान, जे अदृश्य स्वरूपात असतं पण त्या क्षणी दृश्य स्वरूपात तुम्हाला ज्ञानाची आणि चवीची प्राप्ती करून देतं. म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला एखादी म्हणजे कर्म तुम्हाला समोर दिसतंय पण ते दिसल्यानंतर त्याचा जो स्वीकार ज्ञानाच्या द्वारे जर केला नाहीत तर त्याचा उपयोग होत नाही. आणि एखादं कर्म तुम्हाला त्यातलं ज्ञानच नाही पण तुमच्या ते नशिबात आलं. एखादा म्हणतोय मी तुला काय देतोय ते खाऊन बघ. आपण म्हणतो काय नाही, तू आधी खाऊन तर बघ मग कळेल. आणि मग तो ते काहीतरी आपल्याला पदार्थ देतो, आपण तो आधी बघतो, बघितल्यावरती आपला मेंदू ते शोधाचा प्रयत्न करतो. पण अगोदर माहीत नसल्यामुळे मग आपण ते ग्रहण करतो आणि सांगतो अरे हां हे याचं बनवलंय का. म्हणजे अदृश्य ज्ञान हे ज्ञानाच्या स्वरूपामध्ये प्रगट होतं. मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू ज्ञानयोगी आहेस पण तू वागत नाहीयेस. म्हणजे आंबा आहे पण तुझं कृत्रिम असेल तर त्याचा उपयोग नाही. म्हणजे तू क्षत्रिय आहेस पण त्या क्षत्रिय धर्माचं जर तू पालन करत नसशील तर तू त्या कृत्रिम आंब्यासारखा झालास. म्हणजे ज्ञान असून किंवा स्वरूप असून, रूप असून त्याच्यामध्ये जर स्वगुण नसेल, म्हणजे तो आंबा जर एखादा लाकडाचा बनवलेला असेल तर तुम्हाला तो तृप्ती देऊ शकणार नाहीये. मग तसा अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतायत की तुझ्यामध्ये तू सगळे गुण आहेत, तू ज्ञानी आहेस, सर्व गोष्टी आहेस, कर्मयोगी आहेस असं म्हणतात. बघा बरं इथं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो तू कर्मयोगी आहेस, होताच पण म्हणतात पण ते दिसत नाहीये कारण तू कृती करत नाहीयेस.
म्हणून जीवनात नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, तर कृती करणं गरजेचं आहे. मग भीमाला कर्मयोगी का म्हटलेलं आहे? तर भीम हा कायम कधीही इथं भीमाने युधिष्ठिरलाही विरोध केला, आणि जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हाही एकमेव व्यक्ती भडकून उठलेली मारायला ती म्हणजे भीम होती. पण ही कृती जेव्हा युधिष्ठिराचा आणि भीमाचा संवाद झाला तेव्हा मोठा भाऊ आहे म्हणून ऐकून घेतलं. हा त्या सभेमध्ये भीमानी आपल्या मोठ्या भावाचा राखलेला आदर, पण मनामध्ये एक पत्नीचा होणारा अपमान पाहून एका पतीच्या मनामध्ये उत्पन्न झालेली चीड त्यांनी तिथं व्यक्त केली आणि प्रतिज्ञा केली की मी ह्याचं मांडी फोडेन. इतका तो चिडला. कृती तेव्हा त्यांनी केली नाही. ही घटना सांगायचं कारण असं आहे की ज्ञानी मनुष्य कुठंही बरळत नाही आणि ज्ञानी माणसांनी कुठंही बरळून चालत नाही. मग इथं भीमानी युधिष्ठिराशी नंतर वाद घातला की तुला मोठा भाऊ म्हणायचा अधिकार काय? कुठल्या योग्यतेने तू आमचा मोठा भाऊ आहेस? लोक तुला धर्म म्हणतात, पण धर्माचं आचरण काय करतोयस तू? जुगारी, द्यूत खेळतोस, स्वतःच्या भावंडांना डावावर लावतोस, स्वतःच्या पत्नीला डावावर लावतोस. तुझी योग्यता आहे का? सख्खा भाऊ म्हणतोय बरं का. भीमाचं हे युधिष्ठिराला म्हणणं व्यासांनी महाभारतात मांडताना एक क्षत्रिय कसा असावा याचा वर्णनाच्या अंतर्गत मांडलेला आहे. हा माझा मोठा भाऊ आहे म्हणून मी काहीही ऐकून घेईन तर ते होणार नाही. फक्त तुझ्या स्वभावामुळे, तुझ्या एका चुकीमुळे आम्हाला सगळ्यांना भोगायला लागतंय, ते आम्ही का भोगावं हे भीमाने युधिष्ठिराला ऐकवलं. त्या सभेमध्ये भीमाबरोबर अर्जुनही होता. पराक्रमी अर्जुन होता, नुसता अर्जुन नव्हता, पराक्रम गाजवलेला होता. पण एवढा धनुर्धर अर्जुन असून सुद्धा त्यांनी कुठलंच वक्तव्य केलं नाही. म्हणजे ज्या क्षणी बोलायला पाहिजे त्या क्षणी हा मूग गिळून बसला, म्हणून अर्जुनाला महत्त्व नाही. आणि जिथं आपल्या पत्नीचा अपमान होतोय हे सहन न झाल्यामुळे जो त्वेषाने रागाने उठला तो भीम म्हणजे त्या कृतीला त्या वेळेला केलेली उत्तम व्यवस्थित असलेली कृती होती की ते भीमाचं स्वरूप, ते क्षत्रियाचं स्वरूप, भीमापेक्षा एका क्षत्रियाचं स्वरूप, क्षत्रियाचं रूप हे सर्व सभेने त्यावेळी बघितलं आणि त्यांना अंदाज झाला की पुढं काय होऊ शकतं. पण ह्याच्यासाठी वेळेला प्रदर्शित होणं हे खूप गरजेचं होतं. आणि हे जेव्हा घडलं तेव्हा ताबडतोब धृतराष्ट्रांनी व्यासांना गाठलं आणि व्यासानं विचारलं की मुनिवर हे काय आहे? भीमाचा आजचा अवतार ऐकून, कारण दृष्टी त्याला नव्हती, पण त्याचा जो मोठ्याने आवेश मी पाहिला त्याचा अर्थ आज माझ्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली की माझ्या मुलांचा, कौरवांचा नाश झाल्याशिवाय काही राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं? एक घाबरणारा किंवा घाबरलेला बाप हा व्यासांना विचारतोय आणि व्यास मग धृतराष्ट्राला सांगतात, राजन तुझं म्हणणं बरोबर आहे. एखादा व्यक्ती जेव्हा स्वतःच्या धर्माच्या अनुसार जेव्हा कृती करतो तेव्हा त्याला कोणी रोखू शकत नाही. भीमानी ज्या क्षणी ही प्रतिज्ञा केली त्या क्षणी वास्तविक तो दुर्योधनाचा दास होता. आणि जेव्हा दासत्व स्वीकारलं जातं किंवा आपल्या नशिबी येतं
तेव्हा आपल्या मालकाविरुद्ध बोलण्याचा कुठलाही अधिकार त्याला नसतो, तो दास असतो. पण तो दास म्हणजे तो भीम हा युधिष्ठिरेचा भाऊ होता, पण जो भडकून उठला तो त्या द्रौपदीचा नवरा होता. भूमिका नीट लक्षात घ्या. जे शांत बसले होते, हे का बसले शांत? अर्जुन, नकुल, सहदेव. कारण वेळेला कृती काय करावी हे भान त्यांना नव्हतं, ते भान भीमाला होतं. मी आत्ता बसलेलो आहे, मी ऐकून घेतलं, हे माझ्या मोठ्या भावाने मला डावावर लावलं म्हणून मी ऐकून घेतलं, पण माझ्या पत्नीचा जेव्हा अपमान होतो तेव्हा माझ्यातला एक नवरा हा जागृत होतो आणि तो नवरा त्याला विरोध करतो आणि त्याची जी प्रतिक्रिया होती तो म्हणजे भीमाचा राग, जो धृतराष्ट्राला कळला होता आणि तो व्यासांना विचारतो याचा परिणाम काय होईल. आणि हे युद्ध म्हणजे सुरू व्हायच्या आधी व्यासांनी सांगितलं की राजन तू काळजी करू नकोस. पुढचे शब्द महत्वाचे आहेत. जरी तुझ्या मुलांचा नाश झाला तरी मी तुला एक वर देतो की या पांडवांबरोबरच तुझ्या मुलांचंही नाव कायम अजरामर राहील. लक्षात घ्या, कौरव एक चुकीची धारणा स्वीकारलेले अधर्मी अशी लोक होती आणि पांडव हे धर्माला अनुसरून वागणारी लोक होती. पण जो धर्माचं आचरण करत होता तोच जर अधर्माचं वर्तन करायला लागला आणि त्यांनी केलं असा युधिष्ठिरांनी आपल्या कुटुंबियाला, आपल्या पत्नीला त्यांची परवानगी न घेता डावाला लावलं. म्हणजे त्या क्षणी हा पांडव सुद्धा अधर्मी झाले. आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की भगवान श्रीकृष्ण त्यावेळी का नाही आले? कारण त्यावेळी धर्माच्या बाजूने काहीच चाललेलं नव्हतं, सगळं अधर्म होता. कौरव हे अधर्मी होतेच होते, पण त्याच्याबरोबर ज्यांच्या ज्या 5 भावंडांवरती भगवान श्रीकृष्णाचा विश्वास होता त्यातला सगळ्यात ज्येष्ठ पुत्र असा हा युधिष्ठिर सुद्धा अधर्मी वागलेला होता. म्हणजे आपल्या भावंडांना, आपल्या पत्नीला, आपल्या राज्याला त्यांनी डावावरती लावलं होतं की ज्याला कुठल्याही प्रकारचा तो अधिकार नव्हता. मग हे भीमानी युधिष्ठिराला ऐकून दाखवलं आणि मग व्यासांनी इथं भीमाला ह्या एका प्रसंगामुळे उत्तम कर्मयोगी म्हणून घोषित केलं होतं. भगवान श्रीकृष्णाने ते स्वीकारलं की भीमाची बुद्धी जी आहे ही इतकी उत्तम आहे की त्याला जीवनामध्ये ज्ञान घ्यायची गरजच नाही. भीमाला कधीच ज्ञान दिलं नाही कोणी, कारण तो मुळातच ज्ञानी होता. प्रसंगाच्या अनुरूप आपण कसं वागायला पाहिजे हे त्याला उत्तम प्रकारे माहिती होतं आणि प्रसंगाच्या अनुरूप बरोबर विरुद्ध कसं वागायला पाहिजे हे अर्जुन स्वीकारलं होतं. आपण जयद्रथाचा वध बघतो, सगळ्यांना माहिती आहे की आपण गोष्ट म्हणून लगेच बघतो की अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली की जयद्रथाने माझ्या मुलाच्या देहाची विटंबना केली, त्याला लाथ मारली. त्या जयद्रथाला मी आज संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या आत मारीन. ही जी त्यांनी प्रतिज्ञा त्या युद्धभूमीवरती केली होती याला भगवंतानी अतेताईपणा म्हटलेला आहे. काळ आणि वेळ न बघता केलेलं वक्तव्य. ज्या जयद्रथाला ज्याची बघा कसं म्हणजे आपण जे वर्गीकरण करतो ह्याच्यात कळणं गरजेचं आहे, त्याशिवाय पुढचा हा आत्मसंयम कळणार नाहीये. आत्मीयतावर, स्वतःच्या विचारांवरती किती संयम हवा त्याच्यासाठी ही उदाहरणं सांगतोय. ही अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली आणि प्रतिज्ञा घेतल्यानंतर 4 चौघात प्रतिज्ञा केली छातीटोकपणे, ह्याला आज मी मारणार. शक्य होतं का? पुढं हजारो कौरव होते आणि हा पाठीमागे जाऊन कुठेतरी लपला होता. आणि एवढं सोपं होतं का अर्जुनाला?
की एवढे सगळे कौरव पुढं फळी असताना की हा आज जाऊन त्या जयद्रथाचा वध करेल. मग अर्जुनासारख्या स्थितप्रज्ञ माणसाला ही प्रतिज्ञा करणं योग्य वाटतं का, की त्यावेळेला ठीक आहे माझ्या मुलाला. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग की जो आपण कधीही महाभारत वाचताना विचारात घेत नाही तो सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जयद्रथाने अभिमन्यूला कितीसं मारलं होतं. महाभारत वाचल्यावर कळतं की अभिमन्यूला मारण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ज्या 2 व्यक्तींचा हात होता त्याच्यात एक द्रोणाचार्य होते आणि एक कर्ण होता. पण मग जयद्रथाने फक्त लाच मारली होती. नीट प्रसंग डोळ्यासमोर आणा. अभिमन्यूला मारलं कोणी, तर बाकीच्यांनी मारलं. पण बाकीच्यांनी मारल्यावर लाच मारली कोणी, तर जयद्रथाने मारली. आणि ती लाच मारली म्हणून अर्जुनाने ती प्रतिज्ञा केली. हे किती चुकीचं आहे. अर्जुनाने प्रतिज्ञा काय करायला पाहिजे, ज्यांनी माझ्या मुलाला मारलं त्यांना मी मारीन, म्हणजे ती बापाची प्रतिज्ञा बरोबर होती. पण ती चुकली. आणि इथं श्रीकृष्णाने सांगितलं हा चुकला. आताताईपणा झाला, विचार नाही केला. मग अर्जुनासारखा ज्ञानी मनुष्य जसा अज्ञानामध्ये जातो आणि अशी कृती करतो तेव्हा ती जीवनामधली सगळ्यात मोठी चूक असते. तेव्हा तुम्हाला गुरु किंवा भगवंतच वाचवू शकतो. मग इथं भगवंताला कळलं की आता माझ्याशिवाय ह्याला पर्यायच नाहीये, जाऊच शकत नव्हता आतमध्ये. आणि आत जायच्या वेळी गंमत अशी झाली की भगवंताने सांगितलं की आत तर जायला पाहिजे. ज्या वेळेला ही प्रतिज्ञा घेतली होती की तेव्हा काही अगदी लगेच श्रीकृष्णाला असं जशी आपण गोष्टीत वाचतो की सूर्यासमोर तो ढग आणला आणि मग ते अंधार झाल्यासारखं झालं. इतकं तर सगळे त्या कुरुक्षेत्रावरचे मूर्ख माणसं नव्हती की एवढा अंधार घडावा. मग घडलं काय. मग जेव्हा एवढे हजारो कौरव यांची फळी भेदून आज जेव्हा अर्जुनाला जायचं होतं तेव्हा अर्जुनाने जी गोष्ट कमीपणाने स्वीकारली. कारण ज्यावेळी जयद्रथाचा वध करायला अर्जुन कौरवांच्या फळीमध्ये घुसायला लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं समोर द्रोण उभे आहेत. आणि महाभारत वाचलं किंवा महाभारताचा अभ्यास केला तर लक्षात येईल की श्रीकृष्ण अर्जुनाला कायम द्रोणाचार्यांपासून बाजूला ठेवत होता. कारण असं होतं की शेवटी गुरु हा गुरुच असतो. आणि अर्जुनाला इथं भगवान श्रीकृष्णांनी एक पाऊल मागं ओढलंय. कारण हा गुरुचा इतका आदर करणारा होता की उद्या द्रोणाचार्य म्हटलं असेल की अर्जुना मी तुझ्यावर बाण चालवतो, तुझं मरण स्वीकार, तर अर्जुनाने स्वीकारलं असतं. इथपर्यंत अर्जुनाची बुद्धी होती. म्हणून श्रीकृष्ण कायम द्रोणाचार्यांपासून अर्जुनाला बाजूला ठेवायचा. पण इथं अशी घटना घडली की आता आज जाऊन ती फळी भेदणं गरजेचं होतं. आणि एवढे हजारो कौरव असताना ते शक्य नव्हतं. एवढंच झालं. अर्जुनाने इथं द्रोणाचार्यांची क्षमा मागितली की गुरुवर्य तुम्हाला प्रणाम, मी आतमध्ये जयद्रथाला शोधायला चाललोय, तर तुमची अनुमती असावी. म्हणून द्रोणाचार्यांनी आत सोडलं. आणि अर्जुन त्या कौरवांच्या फळीमध्ये जयद्रथाला शोधायला घुसला. आणि तो घुसल्यानंतर थोड्या वेळाने युधिष्ठिराला कळलं की अर्जुनची काहीच आत्ता काही बातमी नाही, काही नाही. आणि तेव्हा त्यांनी सात्यकीला सांगितलं की तू पण जाऊन बघून ये. सात्यकी पण गेला. समोर द्रोणाचार्य उभे होते. द्रोणाचार्यांना त्यांनी सांगितलं की गुरुवर्य तुम्हाला प्रणाम असो, अर्जुन गेलाय, त्याचं काय झालंय किंवा त्याला बघण्यासाठी मला आत जायची तुम्ही परवानगी द्या. द्रोणाचार्यांना ती परवानगी दिली कारण त्यांना तो शरण गेला होता आणि आत गेला. पण काही वेळ झाल्यानंतर दोघांचीही काही बातमी नाही. म्हणजे आतमध्ये श्रीकृष्ण, अर्जुन आणि सात्यकी तिघही कौरवांच्या सेनेमध्ये गेले होते. काहीच खबर आलं नाही. युधिष्ठिराने भीमाला सांगितलं की भीमा तू जाऊन बघून ये म्हणून. आणि भीम जेव्हा द्रोणाचार्यांच्या समोर आला तेव्हा त्यांनी द्रोणाचार्यांकडं परवानगी मागितली नाही. द्रोणाचार्यांनी भीमाला अडवलं की तू माझी परवानगी घेतल्याशिवाय आज जाऊच शकत नाहीस. मी तुझा गुरु आहे आणि तू मला माझा वंदन करूनच माझी परवानगी घेऊन आत गेलं पाहिजे. तेव्हा भीमाने त्याला द्रोणाचार्यांना ऐकवलं की तुम्हाला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. स्वतःला गुरु म्हणवता
आणि अधर्माच्या बाजूने तुम्ही उभे राहता म्हणून भीम श्रेष्ठ आहे. की त्यांनी कशाचं पालन केलं तर क्षत्रिय धर्माचं पालन केलं. द्रोणाचार्यांचा तिथं अपमान झाला. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सोडलं ते प्रेम आणि त्यांनी त्याची परवानगी घेतली तर द्रोणाचार्यांना वाटलं की अर्जुन मला घाबरला म्हणून आत गेला. सात्यकीच्या बाबतीत तसंच झालं. पण भीमानी कुठल्याही प्रकारची गयावया द्रोणाचार्यांना केली नाही किंवा साधं वंदन सुद्धा तिथं केलं नाही. त्यांनी क्षत्रिय धर्माचं पालन केलं की तुम्ही जर बाजूला झाला नाहीत तर तुम्हाला मारून मी आत जाईन, हे द्रोणाचार्यांवरती त्यांनी बरोबर केलेलं वक्तव्य होतं. आणि द्रोणाचार्यांना कळलं की भीम हा आता द्वेषाने पेटलेला आहे. द्रोणाचार्यांना भीमानी त्याची गदा फेकली आणि त्या एका गदेच्या प्राराने द्रोणाचार्य त्यांचा रथ याचे तुकडे झाले. द्रोणाचार्य मरता मरता वाचले. इतका भीमाचा राग आणि स्वतःतला क्षत्रिय धर्म उफाळून आला होता. द्रोणाचार्यांनी दुसरा रथ केला, त्याच्यातनं परत भीमाशी लढायला उभे राहिले. असं करत नवीन रथ परत युद्ध 10 वेळा द्रोणाचार्यांनी रथ बदलला आणि 10 वेळा भीमाने द्रोणाचार्यांचा पराभव केला. हा द्रोणाचार्यांचा महाभारतातला सगळ्यात मोठा पराभव. आणि त्यांना मारून भीम आत शिरला आणि त्यांनी क्षत्रिय धर्माचं पालन केलं. जाता जाता गुरुंना मोडला की तुम्ही आम्हाला माझ्या गुरुंनी मला शिकवलेलं नव्हतं की गुरुला कुठल्याही प्रकारे इजा करावी. तुम्ही आत्ता शत्रू आहात हे स्वीकारून सुद्धा एक तुम्हाला संधी देतो, तुम्ही इथनं निघून जा. आणि द्रोणाचार्य तिथनं निघून गेले आणि भीम आत शिरला. म्हणजे क्षत्रिय धर्माचं म्हणजेच आपल्या धर्माचं पालन भीमाने केलं. म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि व्यासांनी भीमाला सर्वश्रेष्ठ कर्मयोगी म्हटलेलं आहे. मग कर्मयोगांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ नाव भीमाचं आलेलं आहे, हे दुसऱ्या कोणाचं नाही. मग त्यांनी आत जाऊन वाचवलं. हीच घटना जेव्हा घटोत्कच मेला, बघा अभिमन्यू मेला, मग त्यांनी जाऊन त्या जयद्रथ मारलं, तेव्हा असं त्याच्यामध्ये व्यासांनी लिहिलेलं आहे की जयद्रथ हा काही त्या वर्गाचा योद्धा नव्हता की ज्याच्याशी अर्जुनाने युद्ध करावं. जयद्रथाला अगोदरच पकडलेलं होतं आणि त्याला सोडून दिलेलं होतं. म्हणजे त्याची किंमत काय होती हे सगळ्यांना माहिती होतं. अशा खालच्या दर्जाच्या वीराबरोबर अर्जुनाने युद्ध पुकारावं आणि ह्या एका क्षुल्लक माणसासाठी एवढी मोठी ज्ञानी माणसांनी प्रतिज्ञा करावी, म्हणजे ह्याच्यासारखं दुर्भाग्य नाही. हे व्यासांनी महाभारतात लिहिलं आहे की ज्ञानी माणसांनी आपलं भान राखणं गरजेचं असतं. युद्धामध्ये उभं राहिलंय, भीमाने ते ध्यान राखलं. अर्जुनाला लक्षात येणं गरजेचं होतं, मी क्षत्रिय आहे, हे युद्ध आहे, धर्म अधर्माचं युद्ध आहे, कौरव पांडवांचं युद्ध आहे, ह्याच्यात जन्म मृत्यू हा अटळ आहे. हे असताना सुद्धा जो आपल्या मुलाच्या मृत्यूचं दुःख करत बसला तो खरा क्षत्रिय नव्हे. म्हणून अर्जुनापेक्षा भीमाला श्रेष्ठत्व आणि महत्त्व जास्त आहे. मग श्रीकृष्णाने भक्त भगवंत श्रीकृष्णामुळं ह्या सगळ्या गोष्टी पुढे नंतर बदलल्या गेल्या. घटोत्कच भीमाचा मुलगा जेव्हा मेला, त्यांनी जेवढ्या कौरव सेनेला मारलं आणि तो मेला, हे मेल्यानंतर भीमाला वाईट वाटलं नाही की माझा मुलगा मेला. तेवढं वाईट अभिमन्यू मेल्यावरती अर्जुनाला वाटलं. व्यासांनी याचं वर्णन केलेलं आहे. जो आपल्या कर्माशी एकरूप असतो, जो आपला कर्म हेच आपला धर्म हे पाळत असतो, हा एकमेव भीम असा होता की मुलगा रणांगणामध्ये वीरगतीला प्राप्त झाला, त्याच्यामध्ये दुःख ते काय करायचं. रणांगणावरती वीरगतीच प्राप्त होणार, हे एका वीराचं शौर्याची गोष्ट आहे. भीमाला वाटलं नाही. भीमाने त्याच्यात दुःख करत बसला नाही, पण अर्जुन दुःख करत बसला. सांगायचं उदाहरण कारण की ज्ञानी मनुष्यानी जीवनामध्ये कसं वागायचं, कुठं संन्यास घेतला पाहिजे, संन्यास म्हणजे विचार कधी कुठं सोडलं पाहिजे हे कळलं गरजेचं आहे.
अर्जुनासारखा ज्ञानी पण एका फालतू गोष्टीसाठी, फालतू योद्ध्यासाठी प्रतिज्ञा करून बसला. श्रीकृष्ण नसता तर अर्जुनाला त्या दिवशी आत्मदहन करायची वेळ आली असती. भगवान श्रीकृष्णाने मदत केल्यामुळेच फक्त अर्जुन हा जयद्रथाला मारू शकला. म्हणजे जयद्रथावधामध्ये अर्जुनाचं तेवढं हात आहे का? भक्ष्य समोर आणून ठेवलंय आणि तुला फक्त बाण चालवायचा आहे, तो सुद्धा समोर आणला. ती विचारबुद्धी भगवंतानी त्या जयद्रथाच्या मनामध्ये उत्पन्न केली. हा आता काय अंधार झालाय, आता ह्याचं मरणाची वाट बघतात. सगळे एकदम हसायला लागले. लक्षात घ्या, कुठल्याही योद्धा, सगळे अज्ञानी नव्हते. मनावरती अंधकार, सूर्यावरचा समोर फक्त झाकोळलं जाणं आणि बुद्धी झाकोळलं जाणं हा समभाव होता. सगळ्या कौरवांची बुद्धी फक्त एवढ्याच गोष्टीत होती की आज संध्याकाळ झाली की अर्जुन आत्मदहन करणार, शब्दाला पक्का होता. आणि त्यांना त्या क्षणिक गोष्ट जी असते ती मनुष्याच्या बुद्धीवरती कसा अंमल मिळवते हे इथं व्यासांनी दाखवलेलं आहे. फक्त आभास निर्माण केला, एखाद्या गोष्टीचा आभास निर्माण होतो आणि ती गोष्ट आपण खरी मानून जातो. हे जीवनामध्ये मनुष्याच्या होत राहतं, म्हणून मनुष्याची गणितं चुकतात. मग इथं तसंच झालं. हे हजारो योद्धे, शौर्य गाजवणारे योद्धे, क्षणामध्ये त्यांना असं वाटलं की सूर्यास्त झाला म्हणजे त्यांच्या बुद्धीचा त्या क्षणी झालेला ऱ्हास होता आणि तो जयद्रथ उन्मत्त झाला आणि तो पुढे आला. म्हणजे अविचार. इथं ह्या योगामध्ये भगवंतानी अर्जुनाला जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, हा जो संन्यास योग आहे, हा ज्ञानातनं कसा जातो की जो ज्ञानी मनुष्य आहे त्यांनी जीवनामध्ये कसं वागायला पाहिजे. जयद्रथाला वाटलं झालं संपलं, थोडासाही त्यांनी अवधी स्वतः करता दिला नाही. ही केलेली मोठी चूक. की त्याला लगेच वाटलं की चला झालं आता मी सुटलो आणि तो पुढे आला. आत्मघातकीपणा. ह्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये स्वीकारून आपल्याला त्या अनुषंगाने जीवनामध्ये वापरणं आणि चालणं गरजेचं आहे. की एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आली, आपल्याला असं वाटलं की ती आपल्या हातात आहे, तर मनुष्याने लगेच हुरळून जाऊ नये. त्या गोष्टीची शहानिशा करावी आणि मगच पुढे जावं. हे या भगवंतांनी या योगातनं पहिलं वाक्य हे सांगितलेलं आहे. की जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतील तुम्हाला की तुम्हाला वाटेल की मी हे स्वीकारलेलं आहे, मला मिळालेलं आहे, हे मला प्राप्त झालेलं आहे. पण हे जे प्राप्त झालेलं आहे हे क्षणिक आहे. कसं झालं मनुष्य याचा विचार करत नाही. जयद्रथांनी त्याचा विचार केला नाही. व्यासांनी महाभारतात का लिहिलं आहे? लोकांना कळण्यासाठी लिहिलेलं आहे. आपली योग्यता नसताना एखादी व्यक्ती आपल्या विरुद्ध किती स्थान जयद्रथाचं महत्त्व उत्पन्न केलं महाभारतामध्ये. केवळ फक्त अर्जुनाने प्रतिज्ञा घेतल्यामुळे, नाहीतर अगोदर तर तेवढं महत्त्व नव्हतंच. पण एका ज्ञानी माणसाच्या हातनं झालेली चूक होती. आणि केवळ भगवंताचा असलेला सहवास आणि भगवंताची असलेली कृपा, कारण मित्रातनं आता शिष्यत्व झालेलं होतं. जेव्हा हा वध झाला तेव्हा अर्जुन हा भगवान श्रीकृष्णाचा शिष्य झालेला होता. गुरुचं कर्तव्य असतं शिष्याचं रक्षण करणं. पण शिष्याचं काम असतं की आपण जे गुरु आपलं रक्षण जरी करत असला तरी आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणं. ती त्यांनी अर्जुनाने काही ठेवली नाही. म्हणून व्यासांनी इथं महाभारतामध्ये सगळ्यात महत्त्व जास्त दिलेलं आहे ते भीमाला दिलेलं आहे. शेवटपर्यंत राहिला तो आपल्या शब्दावरती. कधीही भीमाने आताताईपणाने भूमिका घेतलेल्या नाही आहे. महाभारत वाचलं तर कळेल. धर्माने घेतली भूमिका, चुकीच्या घेतल्या, सगळ्यांनी चुकीच्या घेतल्या. नरोवा कुंजरोवा, हत्ती काय आहे हे याच्यावर द्रोणाचार कशाला पाहिजे म्हटला. मी क्षत्रिय आहे, माझ्यात ती ताकद आहे, मी यांना मारून टाकतो. ही भीमाची भूमिका होती. म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की भीमाची ताकद, सत्यता ही किती होती. पण ह्या सत्यतेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की अतिबुद्धिमान मनुष्य सुद्धा
कधी कधी या अति उत्तम बुद्धीमुळे सुद्धा चूक करू शकतो. आणि आपण काय आहोत आपल्या ताकदीचा प्रत्येक मनुष्याला माहिती असणं गरजेचंच असतं. सगळ्या गोष्टी मनुष्याने त्या कराव्या, पण विचाराने करायला पाहिजे. त्या क्षणी भीमाचं झालं. कशासाठी बोलू खोटं? गरजच नाही. हत्तीलाही मारतो आणि त्यालाही मारतो आणि ह्यांनाही मारतो. ही भूमिका भीमाची. द्वेष, राग, रागाने पेटल्याशिवाय धर्माची स्थापना होत नाही. क्षत्रिय धर्म आहे, मी क्षत्रिय आहे, मी खोटं बोलून करणार नाही, भीमाचं वाक्य. पण भगवंतांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी चालत नाहीत. बुद्धीचा वापर हा करायलाच पाहिजे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही तुमची शक्ती खर्च करता, ती गोष्टी जर तुमची बुद्धीनी जर काम करत असेल तर बुद्धी हीच वापरली पाहिजे. म्हणून शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ आपण म्हणतो ते त्याच्यासाठीच म्हणतो की बुद्धी महत्त्वाची आहे. आणि मग भगवंतांनी तिथं सांगितलं त्याच्यामध्ये की भीमा शांत राहा. जे चाललंय ते बरोबर चाललेलं आहे. कारण भगवान श्रीकृष्ण ह्या युद्धाचा विचार करत असताना दोन्हीची पारडे मोजत होते. कर्णाचंही मोजत होते आणि इकडे अर्जुनाचंही मोजत होते. आणि या दोघांच्या मध्ये भीमाने फक्त काही द्रोणाचार्यांनाच डिवचलं असं नाही, भीष्माचार्यांनाही डिवचलं. कशाबद्दल तुम्हाला ताश्री म्हणायचं? जे आपल्या वधूचं म्हणजे आपल्या घरात असलेलं सुनेचं रक्षण करू शकत नाही ते कसले वीर म्हणला? तुम्ही वीर वगैरे काही नाही, अपमान केला. भीमानी बोलून दाखवलं. आपण ज्याला वस्त्रहरण म्हणतो की द्रौपदीचं आपण टीव्हीवर बघितलं होतं की वस्त्र हे करत असताना ते असं गुंडाळलं जातं आणि मग ते श्रीकृष्ण येतो. मुळात वस्त्रहरण झालं नाही, वस्त्रामध्ये फक्त हात लावला गेला. स्त्रीच्या वस्त्राला हात लावणं म्हणजेच वस्त्रहरण असं त्याच्यामध्ये केलं आहे. संशोधक ग्रंथामध्ये याचं सगळ्या पुराव्यांनिशी दिलेलं आहे की द्रौपदीचं वस्त्रहरण झालेलं नव्हतं, तिच्या वस्त्राला हात लावला गेलेला होता. कारण इतिहासकारांनी सांगितलं की जर ते तिथं असं घडलं असतं तर भीमाची ताकद एवढी होती की त्यांनी सर्वांना जागेवर मारून टाकलं असतं. ही भीमाची ताकद होती. आणि श्रीकृष्ण हे बघत होता की कोण कसं आहे, कोणाची ताकद कशी आहे. आपण परमेश्वर काय लगेच काम येत नाही काही. परमेश्वर आपल्याला आधी संधी देतो की तुमची बुद्धी काय आहे ती बघा. युधिष्ठिराने आपण किती वाईट वाटतं, अरे 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 हे जर राज्य गेलं, अरे 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 याचे भाऊ गेले. पण असं मनात तिडीक येते का की ह्या नालायकांनी युद्धावर लावलंच कशाला? ही मनात तिडीक का येत नाही? ही भीमाच्या मनात तिडीक आली. आणि मोठ्या भावाला प्रश्न विचारला त्याने, चुकलास. भीम धर्माकडे उत्तर नव्हतं. तू म्हणतोयस ते बरोबर आहे, तू म्हणतोयस ते बरोबर आहे हे धर्माने मान्य करणं. इथं सुद्धा भीम चिडला की तुला हे सुद्धा बोलायला लाज वाटत नाहीये, म्हणजे तू स्वीकारतोयस आणि तू कसला धर्म? गंमत बघा, भावाभावांमध्ये आज घराघरांमध्ये काय चालू आहे? त्याच गोष्टी चालू आहेत. पण जो धर्माला अनुसरून आहे त्याला कशाचीच लागत आहे. कधी असं महाभारतात वाचलेलं आहे की भीम अमुक संकटात अडकला आणि कोणीतरी इकडं आलं आणि त्यांनी भीमाला मदत करून वाचवलं. का नाही वाचवलं? क्षत्रिय होता, क्षत्रिय धर्माचा उत्तम खऱ्या अर्थाने पालन करणारा होता. बाकी सगळ्यांना वाचवलंय. अर्जुनाला सुद्धा युद्धात वाचवलं गेलेलं आहे, सगळ्यांना वाचवलेलं आहे, फक्त भीमाला नाही वाचवलेलं गेलेलं आहे. म्हणून कर्मयोगी म्हटलेलं आहे. मग कर्मयोगी कसं पाहिजे? जो धर्माचं रक्षण करणारा, जो मी आहे त्या शब्दावरती ठाम राहणारा आणि वेळेच्या अनुसरून निर्णय घेणारा. म्हणजे जो एवढा भडकला की मी कशासाठी पाहिजे खोटं बोलायला पाहिजे, मी असं जाऊन त्यांना मारतो, मी पराक्रम करून दाखवत होतो. असं झालं नाही की द्रोणाचार्य आवरत नाही आहेत कोणाला. मृत्यू कोणीही पडू शकलं असतं. शेवटी ते आचार्य होते आणि आचार्यांना माहिती असतं आपल्या विद्यार्थ्यांचं कुठं आपलं वीक पॉईंट, कमजोरपणा कुठं आहे. प्रत्येक गुरुला माहिती असतो.
तसं त्यांनाही माहिती होतं. पण भीमाने त्याला विरोध केला. पण तिथं श्रीकृष्णाने थांबवलं की तू बुद्धिवान आहेस, तू आतताईपणा करू नकोस. ऐकलं भीमाने ते, आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण इथं जयद्रथाच्या वेळी अर्जुनाने ऐकलं नाही. म्हणजे बुद्धिमान, आपण कितीही स्वतःला बुद्धिमान समजलो तरी आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या परिस्थितीची शहानिशा न करता, ऐकीव गोष्ट होती, अर्जुनाने बघितलेलंच नव्हतं, ऐकलेलं होतं की याच्या डोक्याला याने लाथ मारलेली आहे, हे फक्त ऐकीव होतं. श्रीकृष्ण समजवाच्या आत, गुरु या नात्याने समजवाच्या आत अर्जुनाने प्रतिज्ञा करून मोकळा झाला. किती अतदायीपणा. आणि प्रतिज्ञा केल्यानंतर श्रीकृष्णाच्या पुढं काही प्रश्नच नव्हता, काय बोलावं आणि काय करावं. कारण त्याला माहिती होतं की सगळं सहज नाहीये. पण इथं एक गुरु म्हणून त्यांनी शेवटी, आपण जसं म्हणतो, त्यांनी एका क्षणात केलं का? अंधारात नाही केला. आपण केलेली चूक ही अर्जुनाला कळलं की माझ्यातनं काय चूक झालेली, आपण कोणाला महत्त्व दिलं एवढं, आणि त्या महत्त्वापायी म्हणजे केलं कोणी. परत एकदा जर प्रसंग डोळ्यासमोर आणलात तर अभिमन्यूला मारलं कोणी, आणि फक्त लाथ मारली त्यालाच तू शासन करणार. म्हणजे ज्याच्यासाठी, ज्या लाडका मुलगा तू जो म्हणतोयस, जो तुझा जीव म्हणतोय, जे तुझं रक्त म्हणतोयस, होतच पण म्हणतोयस, तर त्याच्यासाठी तू ज्यांनी गुन्हा केलाच नाही त्याला तू शिक्षा द्यायला निघालाय. लाथच मारलेली आहे फक्त, पण ज्यांनी वास्तविक जखमा केलेल्या आहेत त्याचं काय? ते तुझ्या मुखातनं का नाही आलं की मी सगळ्यांना मारीन? नाही मारलं सगळ्यांना. ज्या ज्या माणसांनी माझ्या मुलावरती घाव घातले त्या सगळ्यांना मी प्रायश्चित्य करीन आणि त्यांना शिक्षा देईन. नाही दिली तर मी अग्निग्रहण करीन. असं का नाही वक्तव्य झालं? हा व्यासांनी महाभारतामध्ये ठेवलेला अभ्यासाचा भाग आहे. आणि ह्याच्यातनं ह्या आत्मसंयम योगामध्ये त्यांनी सुरुवात केली की आत्म्याची हा संयमता किती हवी, ज्ञानी माणसाची संयमता किती हवी. पटकन आपण रिॲक्शन देतो एखाद्या गोष्टीला रोजच्या जीवनामध्ये, तर ते नाही दिली पाहिजे. विचार करणं गरजेचं आहे. जो व्यक्ती विचार करून आणि वेळेचा वापर करून जीवनामध्ये योग्य निर्णय घेतो तोच उत्तम कर्मयोगी, असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी केलेलं आहे की ह्या कर्मयोगांमधनं हा संन्यास जो येतो, आत्मसंन्यास योग, जो गृहस्थ आश्रम स्वीकारून सुद्धा अग्नीपासून वेगळा असतो, त्याला योगी म्हटलेला आहे आणि त्याला संन्यासी म्हटलेला आहे. हा अग्नी बाहेरचा नाही. म्हणजे हा श्लोक मला कळला नव्हता. म्हणजे हा श्लोकाचा अर्थ जेव्हा मी बघायला गेलो तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं. म्हणून 2 दिवसापूर्वी शंकराचार्यांशी बोलणं झालं की म्हटलं, जो अग्नी त्यागतो, भगवान श्रीकृष्ण तर म्हणतात की जे अग्नी त्यागतात, वास्तविक फक्त त्यांना संन्यासी म्हणत नाहीत, पण तुम्ही तर असं म्हणतात की संन्यासांनी अग्नी त्यागलेला असतो. मग म्हटलं मला जरा ह्या गोष्टींमध्ये द्विधा मनस्थिती आहे, जरा तुम्ही समजावून सांगा. रात्री 11:15 आणि सकाळी 6 वाजता त्यांनी फोन करून मला ह्या विषयाचं निरूपण केलं. फक्त अग्नी हा कसा काम करतो, देहातला अग्नी. लक्षात घ्या, माझा समज काय झाला होता, भगवद्गीतेचा जर श्लोक वाचला तर असा होता की जो बाह्य अग्नी त्यागतो तो काही फक्त संन्यासी नव्हे. त्याचा अर्थ असा होता की देहातला अग्नी, देहामध्ये जो अग्नी उत्पन्न होतो तो अग्नी नियंत्रणात जो ठेवतो तो संन्यासी आहे. नियंत्रित राहायला पाहिजे. संन्यासांनी बाह्य अग्नी, बाह्य गोष्ट सोडली, काडेपेटी पेटवली नाही, दिवा प्रज्वलित केला नाही, पण देह कशावरनं चालतोय,
तो अग्नीमुळेच चालतोय, जठराग्नी. मग त्याच्यावरती ज्यांनी संयम आणला, नीट किती म्हणजे एक एक गोष्ट श्रीकृष्णाने सांगितलेली आहे की ज्या माणसाचा देहातल्या अग्नीवरती नियंत्रण असतं तो सर्वोत्तम. हे नियंत्रण का गरजेचं आहे? तर देहामधला आपला असलेला ज्ञानाचा आत्मसंयम व्यवस्थित राखण्यासाठी देहातला अग्नी सुद्धा स्थिर असणं गरजेचं आहे. बघा, आपल्याला म्हणतो काय जळजळत आहे, काहीतरी अस्वस्थ होते, मळमळत आहे, अग्नी अस्थिर होतो, मनुष्य अस्थिर होतो. आणि ज्याचा अग्नी उत्तम तो मनुष्य तेजपुंज असतो. स्थिर अग्नी, स्थित आणि स्थिर हे दोन्ही अग्नी ज्याच्या देहामध्ये उत्तम प्रकारे असतात तो देह उत्तम, म्हणजे तो संन्यासी आहे असं नाही. म्हणजे जो त्यागतो, म्हणजे आपण देहामधला अग्नी त्यागला म्हणजे नियंत्रित केला. त्यागला म्हणजे काय? तर नियंत्रित करणं. एखादी गोष्ट आम्ही पैसे खर्च करणं बंद केलं म्हणून माझ्याकडे पैसे नाही आहेत असं नाही, माझ्याकडे आहेत पण ते शिल्लक आहेत. जेव्हा गरज वाटेल तेव्हाच मी ते वापरणार आहे. तो हुशार, तो ज्ञानी. मग जी क्रिया करताना जेव्हा तो तेवढाच अग्नी जो वापरतो देहाचा, तो ज्ञानी पुरुष. पण म्हणून त्याच्यावरती हा अग्नी ज्यांनी मोकळा केलाय, ज्यांनी सोडला आहे, तो संन्यासी होऊ शकत नाही. दुसराच अर्थ असा जरा बघा, थोडंसं गडबड आहे. अग्नीवरती तुम्ही नियंत्रण आलं, आता मी अग्नीवर नियंत्रण आलंय, आता मी तेजपुंज झालोय, म्हणजे तुम्ही संन्यासी नव्हे. अर्थ असा आहे, ज्ञानानी जो अग्नी स्थित करतो तो संन्यासी आहे. जाणून बुजून जो अग्नी स्थित करतो तो संन्यासी नव्हे. जाणून बुजून केलेली कृती मनात नाही, मनातनं षडरिपू काम करायला आसुसलेले आहेत, पण समाजामध्ये आपली प्रतिमा चांगली राहावी म्हणून मी ती कृती करत नाहीये, तो संन्यासी नव्हे. मग ह्या आत्मसन्यासामध्ये ज्ञानी पुरुषाच्या मध्ये ही परत आली गोष्ट, आली दुनिया आली आहे की षडरिपूंवरती आपोआप ज्याचा अंमल आहे, कारण अग्नी या गोष्टींवर अवलंबून आहे. अग्नितत्व जे असतं ह्या षडरिपूंवर अवलंबून आहे. काम, क्रोध, मोह, मत्सर, माया सगळीकडे अग्नी लागतो. पण हेच जेव्हा ही पंचेंद्रिय जेव्हा तुमच्या ताब्यात असतात तेव्हा तुमच्या देहातला अग्नी स्थिर असतो. आणि हा अग्नी उत्तम पुरुषाचं पहिलं लक्षण आहे. आणि जेव्हा ज्ञानी मनुष्य हे उत्तम लक्षण जेव्हा स्वीकारतो तेव्हा तो जीवन जगण्यासाठी योग्य ठरतो. हे पार्था तू लक्षात ठेव. ही घटना जे सांगत आहे आणि अगोदरची उदाहरणं सांगितली आहेत ही मी नंतरची सांगितलेली आहेत, नंतर घडलेली आहेत. पण ती मी आधी का सांगितली की ज्ञान आणि कर्म हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान देताना अर्जुन पण आपल्या लक्षात द्यायला पाहिजे, कारण शेवटी पुढची भूमिका तो करणार होता ना, पुढची भूमिका ही करायला पाहिजे. मग पुढची केलेली भूमिका आता जर असं सांगितलं की अर्जुनाला भगवंतांनी ह्या गोष्टीचं ज्ञान अगोदर दिलं आणि मग नंतर युद्ध सुरू झालेलं आहे, मग नंतर गोष्टी घडलेल्या आहेत, मग तेव्हा अर्जुनाने नाटक केलं होतं का? घाबरायचं, चुकीच्या ठिकाणी वक्तव्य करायचं? मग एवढा ज्ञानी पुरुष, भगवंतांनी भगवद्गीता सांगितली आणि कर्म करायला, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं तू नुसता ज्ञानी असून उपयोग नाही, तू क्षूर आहेस, तुझं गांडीव चांगलं आहे, तुझ्याकडे शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, कशावरनं? जोपर्यंत तू चालवत नाहीस, जोपर्यंत कर्मचाऱ्याला मारत नाहीस तोपर्यंत कसं कळणार? म्हणजे नुसतं कर्म म्हणून नाही, ते कर्म तू करणंच गरजेचं आहे. ते तू केलं की दिसणार आहेस हे ज्ञान आधी दिलं आणि नंतर त्याचं परत जाऊन पुढं जाऊन तेच झालं. कसं करू, काय करू, किती द्वंद्व आहे.
मी तुम्हाला जे सांगितलं जयद्रथाचा, ही नंतरची प्रतिज्ञा आहे, ही नंतर घडलेलं आहे महाभारतामध्ये. पण आधी सांगायचं कारण असं की त्याच्याशिवाय ज्ञानयोग कळणार नाही, की ज्ञानी मनुष्यानी नको तिथं आपलं डोकं चालून नये, विचार करावा. मनुष्यानी रोजच्या जीवनामध्ये जगताना विचारपूर्वक कृती करणं गरजेचं आहे. मग ही विचारपूर्वक कृती केली नाही तर काय होतं, ह्याच्यासाठी एक पाहिजे ना, कोणीतरी डेमॉन्स्ट्रेशन मॉडेल पाहिजे. ह्याच अर्जुनाला श्रीकृष्णाने उभा केला जयद्रथासाठी. बघा, एवढा ज्ञानी मी दिलं, गुरुकडनं ज्ञान मिळालं, सगळं झालं, तरी मी असा वागलो. त्याच्याशिवाय लोकांना ज्ञानी पुरुषाचं लक्षण कळणार कसं? किती फिरवली आहे भगवद्गीता बघा. व्यासांनी लिहिताना त्याच्यामध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टी वेगवेगळ्या तऱ्हेने लपवून ठेवलेल्या आहेत की आपण नंतर, आत्ता तुम्हाला काय वाटलं असेल, अरे खरंच की म्हणजे अर्जुनाला कारण अक्कलच नव्हती, असा सगळा वागला. श्रीकृष्णाने सांगून सुद्धा, म्हणजे अगोदर भगवद्गीता ऐकवली अख्खं आणि मग नंतर ह्या घडलेल्या घटना आहेत, कसा वागला? कारण त्या गोष्टी समाजाला कळणार कशा? स्क्रिप्ट लिहिली गेली आहे, पण कृतीत जर झाली नाही तर समाजापुढं येईलच कसं? दाखवलंच नाही, नाटकच झालं नाही तर नुसतं स्क्रिप्ट वाचून काय करणार आहे? नाटक करणं गरजेचं होतं. नाटकातला अर्जुन कलाकार. म्हणून भगवंतानी प्रत्येक क्षणी अर्जुनाबरोबर ह्या द्वंद्व भूमिका खेळलेल्या आहेत. ज्ञानाबरोबरच ती भूमिका अर्जुनाला जगाला लावलेली आहे की तुला वेडेपणाचं नाटक करायचं आहे. बघ, मनुष्य जीवन जगताना हा अर्जुन हा एकच नायक असा आहे की जो आता लोकांच्या समोर आहे, जो माझ्याबरोबर आहे. मोठा डायरेक्टर आहे मी. त्या डायरेक्टर बरोबर जो हिरोचं काम करून घेतो तोच त्या प्रेक्षकांच्या समोर असणार आहे. तर तेव्हा तुला ही भूमिका करायची बरं का अर्जुना, लक्षात ठेव. तुला मी सांगितलेलं आहे. कारण अगोदर ज्ञान अर्जुनाला कळणं गरजेचं होतं. ज्ञानी पुरुष म्हणजे काय ते अर्जुनाला दिलं, तेव्हा त्याला ती भूमिका बरोबर व्यक्त करता आली की मी अज्ञानी कसा तिथं दाखवणं पाहिजे आणि कसा गरजेचा आहे. कारण ज्ञानी मनुष्य अज्ञानाची भूमिका कशी करेल? मग ही भगवंतानी केलेली लीला, भगवंतानी रचलेलं सगळं गणित आहे. आणि तर तिथं अर्जुनाला वाटलं असतं, अरे ज्ञानी याचे मी जयद्रथाशी आत्ता लढणारच नाही, तो झालं. लोकांना कळलं कसं असतं की योग्य वेळी निर्णय घेणं महत्वाचं आहे. पण इथं भीम व्यवस्थितच वागत होता. तिथं श्रीकृष्णाने त्याला हात लावला नाहीये. तसं त्यांनी भीमाचं स्वरूप जे आहे, भीमाचं रूप आहे, हे त्यांनी एका बाजूला स्थिर ठेवलं होतं. पण भगवंत आणि भीम दोघांचीही मतं महाभारत वाचलं तर दोघांचीही वेगळी नव्हती. श्रीकृष्ण ज्या गोष्टीचा विचार करायचा तोच विचार भीम करायचा. दोघंही एकमेकाला समांतर पॅरलल होते वैचारिकतेच्या दृष्टीने आणि कृतीच्या दृष्टिकोनातून. पण समाजापुढं जो सगळ्यांचा प्रिय तोच नायक बनू शकतो म्हणून अर्जुन होता. कारण सगळंच होतं त्याच्याकडं. आणि मग ही भगवंतानी त्याच्याच मायेनी या करायला लावलेल्या भूमिका आहेत. मनुष्य जीवन जगताना विसरला की नाही, माझ्या पोराला मारलं कोणी, माहिती होतं, ज्ञानी होता, पण तिचं नाटक असं केलं की नाही मी त्यांना विसरलो. मग तुम्ही जीवन जगत असताना जर ज्ञानाचा वापर केला, योग्य विचारांचा वापर केला तर तुमच्या जीवन जगताना आयुष्यात चुका होणार नाहीत. हे कळण्यासाठी अर्जुनाला श्रीकृष्णाने चूक करायला भाग पाडलं की तू कर, तू असं वाग म्हणजे होईल. पण आमच्या दोघांच्या नाटकामध्ये तिसऱ्याला माहीतच नव्हतं. अभिमन्यूचं जेव्हा धड आलं तेव्हा द्रौपदीने सांगितलं, काय केलंस? तुझ्यावर विश्वास ठेवला. अर्जुन असा कुठं बघितला होता रडताना तेव्हा? त्या क्षणी मुलाच्या ह्यानी रडत बसलेला आहे त्याच्याबरोबर नाही. द्रौपदी म्हणली कृष्णाला, तुझी ताकद होती, तू वाचवू शकला असतास, तू वाचवलं नाहीस. तिला माहीतच नव्हतं. ह्या नाटकामधले 2 कलाकार आहेत. पण जेव्हा तिला लक्षात आलं की ज्याच्या हातामध्ये हे काळाचं गणित आहे त्याच्या हातनं ही चूक होणार नाही. कारण तेव्हा आई रडत होती मुलासाठी.
पण ज्या क्षणी लगेच तिने सगळी परिस्थिती बघितली, सगळं शांत आहे. अरे जो जीवन देतो, जो मृत्यू पण घडवून आणतो, तो इतका शांत आहे, याचा अर्थ माझे कुठेतरी विचार चुकत आहेत. द्रौपदीच्या लक्षात आलं. ते करता करता त्याच्या इमिजिएट तिला ताबडतोब लक्षात आलं की माझं चुकलं. श्रीकृष्ण तिला म्हणाला, तू सांग, म्हणत असशील तो उठवतो. नको म्हटली. आई असती तर म्हणली असती ना उठवा म्हणून. पण आईची भूमिका जीवनामध्ये सत्यतेत आणण्यासाठी, मनुष्य जीवन जगताना मनुष्याला कुठल्या परिस्थितीतून, प्रसंगातून जायला लागतं, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे अभिमन्यूचं असलेलं मरण, की जे लगेच द्रौपदीने श्रीकृष्णांना सांगितलं, नाही, तू जो निर्णय घेतोस तो योग्यच आहे, ह्याची मला खात्री आहे आणि मी हे स्वीकारलेलं आहे. हे फक्त महाभारतातले प्रसंग बघून त्याच्यामध्ये नाही, आपल्याला त्याच्यावर विचार करायचा आहे की मनुष्य आणि भगवंत आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आणतो, ज्या आपल्या जीवनामध्ये गोष्टी घडवतो, या त्यांनी ठरवून उत्तम गोष्टींसाठीच केलेल्या असतात, ही खात्री आपल्याला पाहिजे, जी इथं द्रौपदीच्या एका पावतीच्या रूपातनं समाजाला त्यांनी भगवद्गीतेत दिलेली आहे. ही सांगितलं त्याच्यामध्ये महाभारतात. व्यासांनी सांगितलं, आईची भूमिका पण आई कळली पाहिजे. आणि मग आई कळल्यानंतर लोकांना हेही कळलं पाहिजे की एक आई कणखर होऊ शकते. आणि जेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो विश्वास जर आईनी जर हट्ट केला असता आणि भगवान श्रीकृष्णाने जर अभिमन्यूला जिवंत केलं असतं, तर लोकांचा देवावरचा विश्वास उडाला असता. लोकांनी म्हटलं असतं की पांडवांची बाजू घेतली, पांडव जवळचे होते म्हणून जिवंत केलं. भगवंतानी केलं नाही. भगवंतानी त्याचं काळाचं चक्र हातात घेतलं नाही. त्याची जाणीव द्रौपदीलाच झाली, वसुदेव करतोय ते योग्य आहे, माझं म्हणणं चुकलं. व्यासांना महाभारतात हे लिहिणं भाग होतं, कारण दोन्ही भूमिका दाखवणं गरजेचं होतं. आई कशाला म्हणतात आणि आपण सेविका कशाला म्हणतात, आपण भक्त म्हणजे काय. कारण ज्यावेळी ह्या गोष्टी कळत नाहीत, त्यावेळी आत्म म्हणजे त्या आत्मज्योतीमध्ये आपण कसं संयम ठेवायचा आणि तो योग साधायचा, ही गोष्ट लक्षात येत नाही. मुळात आत्मसंयम योगाची एकच ओवीची सुरुवात अग्नीपासून झाली, की देहातला अग्नी उत्तम स्थिरपणे आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. भगवंतांनी सगळी माया रचलेली आहे. प्रत्येक कण, प्रत्येक क्षण हा भगवंताचाच देणं आहे आणि आपण सगळे त्या पटलावरच्या सोंगट्या आहोत, हे प्रत्येक मनुष्याने स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणून इथं पहिल्याच त्याच्यामध्ये सांगितलं आहे की भगवान उवाच, जीवनामध्ये अग्नी आहे, त्यागला म्हणजे संन्यासी नाही. म्हणजे जीवनामधले तुम्ही फक्त देहामधला जर ज्ञान त्यागलं किंवा तुमचा जो स्वार्थ त्यागलात म्हणजे तुम्ही उत्तम मनुष्य झाला, तर तसं नाही आहे. स्वार्थ पण पाहिजे, पण तो कशात पाहिजे हे दुसऱ्या ओवीत सांगितले, ते पुढच्या वेळी पाहिजे. श्रीराम.